मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एमएससीआयटीच्या फायनल एक्झाममध्ये विचारले जाणारे ऑब्जेक्टिव्हचे टॉप 15 क्वेश्चन्स मी आज या व्हिडिओमध्ये घेऊन आलेला आहोत। तर बघा, पहिला क्वेश्चन्स, युटिलिटीजना सर्व्हिस प्रोग्राम्स असेही म्हणतात म्हटलेला आहे, तर बरोबर आहे। यूजर वापरू शकणारे सर्च इंजिन खाली दर्शवलेले आहे, हे यूजरला निनावीपणे शोधण्याची परवानगी देते। खालीलपैकी कोणते यूजरला हे करण्यास अनुमती देते म्हटलेला आहे? तर बघा, याचं उत्तर डक-डक-गो आहे। त्यानंतर याला सबमिट करा। जगभरातील सर्व कॉम्प्युटर्सना जोडणारे जाळे म्हणजेच इंटरनेट आहे। फ्लिपकार्ट कोणत्या देशात स्थापन झालेल्या ई कॉमर्स कंपनीमध्ये आहे म्हटलेलं आहे? तर भारतामध्ये आहे। ॲपलेट हे लँग्वेजमध्ये लिहिले गेलेले विशेष प्रोग्राम्स आहे म्हटलेलं आहे, तर ॲपलेट हे जावामध्ये लिहिले गेलेले आहे। खालीलपैकी कोणत्या पर्याय मतदार ID साठी नवीन नोंदणी संदर्भात योग्य आहे म्हटलेलं आहे? तर बघा, नवीन नोंदणी करण्यासाठी बघा आपल्याला फ्रेश इंडिव्हिज्युअल एनरोलमेंट आहे, तर बघा याचं उत्तर 3 नंबरला आहे। त्यानंतर बघा, डॅश हे वेब रिसोर्सेस मध्ये ॲक्सेस देऊ करणारे प्रोग्राम्स आहे म्हटलेले आहे, तर त्याला आपण ब्राउझर्स म्हटले जाते। एक सामान्य वेबसाईट ॲड्रेस खाली दर्शवलेला आहे, तर ASPX यूजरला काय सांगते म्हटलेलं आहे? तर काय सांगते बघा, तर वेब सर्व्हरवर ASP.NET चालू आहे हे दर्शवले जाते। ॲपलेट निर्माण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या लँग्वेजला जावा म्हणतात म्हटलेलं आहे, तर बरोबर आहे। वेब स्पायडर्सना वेब स्क्रॉलर्स असेही म्हटले जाते म्हटलेलं आहे, तर बरोबर आहे। डॅशचा वापर वेब पेजेस बघण्यासाठी होतो म्हटलेला आहे, तर वेब पेजेस बघण्यासाठी आपण इंटरनेट एक्सप्लोरर वापरले जाते। www.mkcl.org यासारखे ॲड्रेस तुम्ही टाईप करता तेव्हा यामध्ये orgचा अर्थ डॅश असा असतो म्हटलेला आहे, तर त्याला आपण ऑर्गनायझेशन वेबसाईट म्हटले जाते। .com मधून कुठल्या प्रकारच्या संकेतस्थळाचा संबोध होतो म्हटलेला आहे? तर कमर्शियल संकेतस्थळाचा संबोध होतो आहे उत्तर त्याचं। डॅश ही वर्ल्ड वाईड वेबसाठी ॲनिमेशन व गेम्स लिहिण्यासाठी वापरण्यात येणारी नवीन कॉम्प्युटर लँग्वेज आहे म्हटलेलं आहे, तर ती जावा आहे। डेटा साठवून ठेवण्यासाठी पुढीलपैकी कोणता भाग किंवा साधन वापरतात म्हटलेलं आहे? तर डेटा साठवून ठेवण्यासाठी आपण मेमरीचा वापर केला जाते। तर बघा, आपले 15 क्वेश्चन सोडवणं झालेले आहे आणि चेक करूया आपले किती क्वेश्चन करेक्ट आलेले आहे। जे चुकलेले असेल मी तुम्हाला त्या ठिकाणी मेन्शन करून देईल त्याचं करेक्ट आन्सर। तर बघा, आपल्याला 15 सोडवले होते, 15ही बरोबर आलेले आहे, 15ही क्वेश्चन्स आपले करेक्ट आहे। तर मित्रांनो, अशाच प्रकारचे मी ऑब्जेक्टिव्हचे क्वेश्चन्सचे व्हिडिओ या चॅनलवर अपलोड केलेले आहे, तर ते सुद्धा तुम्ही पाहून घ्या आणि एमएससीआयटीच्या फायनल एक्झाममध्ये ऑब्जेक्टिव्हच्या सेक्शनमध्ये पूर्णपैकी पूर्ण मार्क मिळवा।